स्वतःला संपवायला निघालेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील पुढे येतात आणि दोघेही 150 फूटपेक्षा जास्त खोली असणाऱ्या कड्यावरून खाली कोसळतात. असा थरकाप उडवणारा व्हिडिओ शुक्रवारी प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. ही घटना संभाजीनगरच्या खवड्या डोंगर परिसरातील असल्याचं सांगितलं गेलं. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तेथील स्थानिकांनी, पोलीस प्रशासनाने आणि प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाविषयी काय माहिती दिली आहे ती सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सानप वैभव आणि तुम्ही बघत आहात हितचिंतक. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांदगुडे कुटुंब हे वास्तव्यास संभाजीनगर येथे होतं. त्यांना 2 मुले होती. मोठा मुलगा हा 6 वर्षापूर्वी आजारपणामध्ये निधन पावला आणि धाकटा मुलगा हा कुणाल होता. तो 18 वर्षांचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो नीट या परीक्षेची तयारी करत होता. कुणालचे वडील म्हणजे मुरलीधर चांदगुडे हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हर होते आणि आई संगीता चांदगुडे या गृहिणी होत्या. आणि मुरलीधर चांदगुडे हे ट्रक ड्रायव्हर असल्याने आणि वारंवार मुलासोबत खटके उडत असल्याने ते दिवसेंदिवस घराबाहेरच राहायचे असं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. कुणालने नवीन आयफोन घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या आयफोनचे हप्ते थकल्याने हे शुक्रवारी देखील वडील मुरलीधर चांदगुडे आणि कुणाल यांच्यामध्ये टोकाचं भांडण झालं आणि कुणाल हा आपली दुचाकी घेऊन क्लासेसला चाललो असं सांगून तो तिसगाव परिसरातील खवडा डोंगर या भागामध्ये गेला आणि खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला. स्थानिकांनी ही बाब त्याच्या पालकांपर्यंत म्हणजे मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि काहीच क्षणामध्ये दोघेही आईवडील आणि मित्रपरिवार देखील त्या ठिकाणी पोहोचला आणि या गोष्टीची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना देखील देण्यात आली आणि घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले. घटनास्थळी पोलीस पोहोचली तेव्हा अग्निशामक दल देखील सज्ज होतं. मात्र कुणाल हा डोंगराच्या कड्यावर उभा होता आणि आता चालू झाला सगळ्याकडून कुणालची समजूत घालण्याचा प्रयत्न. आईवडील, मित्र, स्थानिक मंडळी आणि पोलीस प्रशासनाने देखील कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी, बाळा तू नशीबवान आहेस, तुझ्याकडे या वयामध्ये आयफोन आहे. मी माजी सरपंच असून देखील साधा फोन वापरतो असं म्हणत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लल्ल्या बेटा घरी चल, आपण बोलूयात असं म्हणत वडिलांनी देखील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहे ना, हे बघ मी आता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत त्याच्या आईने देखील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल 2.5 ते 3 तास खवड्या डोंगरावर उपस्थित असलेला प्रत्येक जण कुणालची समजूत काढत होता. त्याला कड्यापासून लांब येण्यासाठी विनवण्या करत होता, पण त्याने आयफोन व हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची चेन बाजूला टाकली. हे सर्व डोंगराच्या वरती चालू असताना डोंगराच्या पायथ्याला अग्निशामक दल देखील सज्ज होतं. अग्निशामक दलाने लाईफ सेव्हिंग जाळ्या देखील तेथे बांधल्या होत्या. मात्र कुणालला याची भनक लागताच तो वारंवार त्याचं लोकेशन बदलत होता. यामुळे ते अग्निशामक दलाला योग्य ठिकाणी जाळी बांधता येत नव्हती. हा प्रकार तब्बल 2.5 ते 3 तास चालू होता. कुणालचे वडील म्हणजे मुरलीधर चांदगुडे हे त्याला वाचवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याहून डोंगरावर गेले आणि त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्येच कुणालचा तोल गेला. वडील आणि मुलगा हे दोघेही 150 फूटपेक्षा जास्त खोल असलेल्या कड्यावरून खाली कोसळले. नवरा आणि मुलगा कड्यावरून खाली पडल्याचं पाहून कुणालच्या आईने देखील काही क्षणामध्येच कड्यावरून उडी घेतली आणि हा सगळा प्रकार काही क्षणामध्ये घडला आणि या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला आणि ज्यांनी कुणी हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहिला तो या चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी झालेला अंत पाहून स्तब्ध राहिला. आयफोनचे थकलेले हप्ते यावरून झालेलं टोकाचं भांडण हे या प्रकरणामागे असल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे. या प्रकरणावर स्थानिक पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे हे म्हटले, फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांच्यासोबत अंमलदार खवड्या डोंगरावर पोहोचले. काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेडला बोलावले. फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी जाळी लावली. कुणाल पोलिसांना आणि खालच्या फायर ब्रिगेडला चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे फायर ब्रिगेडलाही वारंवार जागा बदलावी लागत होती. आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. त्याची आईही समोर बसून त्याला समजावत होती
या सगळ्यात कुणालचं परिवर्तन देखील झालं होतं. तो शांतही होत होता. पण डोंगरावरून खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले. गर्दीतून पुढे येत त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्यामुळे दोघेही खाली कोसळले. आईने हे बघताच तिनेही यांच्या मागून तात्काळ डोंगरावरून उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत खाली असलेल्या दगडावर आपटून मृत्यू झाला, असं रामेश्वर गाडे तेथील स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी संभाजीनगर परिसरात खावडे डोंगर या ठिकाणी घडली आणि या प्रकरणाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रकरणाची हळहळ व्यक्त केली जात आहे.